नमस्कार. आपलं एपिसोड नंबर 10 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर ह्या एपिसोडच्या माध्यमातून आपण प्रोफेशनल ब्रेकआउटचं सिक्रेट आणि प्रोफेशनल स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मी डॉक्टर रणजित आपलं निफ्टी ट्रेंड युट्यूब मराठी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कप अँड हँडल पॅटर्न नेमकं काय असतो त्याबद्दल परिपूर्ण माहिती घेणार आहोत. या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण अनेक चार्ट पॅटर्न ज्याच्यामध्ये डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, ट्रायंगल्स, पेनंट, पोल अँड फ्लॅग अशा पद्धतीचे पॅटर्न जे ते बघितले. पण तुम्हाला त्यामध्ये एक पॅटर्न असा मी तुम्हाला सांगणार आहे का ज्याच्या माध्यमातून अनेक मल्टीबेगर स्टॉक्स मध्ये रॅली सुरू व्हायच्या अगोदर तो दिसत असतो. तुम्ही कुठलीही ब्ल्यू चिप कंपनीचा स्टॉक घ्या किंवा कुठल्याही इंडेक्सच्या पार्टीचा पण स्टॉक घ्या, जो मल्टीबेगर मूव्ह जो करून थकलेला आहे त्याच्यामध्ये हा पॅटर्न जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही एक कॉमन त्याच्यामध्ये थिंक असते, एक समान गोष्ट असते. मोठ्या ब्रेकआउटच्या अगोदर हे स्टॉक जे आहे ते अनेक महिने किंवा अनेक वर्षे एका विशिष्ट पॅटर्न मध्ये कन्सॉलिडेट होताना दिसतात आणि त्या पॅटर्नचे नाव आहे कप अँड हँडल. हा पॅटर्न फक्त ट्रेडरसाठी नाहीये. हा पॅटर्न जो आहे तो स्विंग ट्रेडर साठी आहे आणि पोझिशनल ट्रेडर साठी आहे आणि त्याचबरोबर लॉंग टर्म इन्व्हेस्टर साठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. आज आपण फक्त पॅटर्न बघणार नाही आहोत, तर हा पॅटर्न स्मार्ट मनी कसा तयार करते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चॅप्टर नंबर 1, कप अँड हँडल पॅटर्न नेमकं काय असतो. तर सर्वात आधी कप अँड हँडल पॅटर्न समजून घेऊयात. हा एक बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये कधी कधी डाऊन ट्रेंड नंतर एक बुलिश रिव्हर्सल होताना आपल्याला दिसतो. या पॅटर्नचे दोन भाग असतात. पहिला भाग असतो कप आणि दुसरा भाग असतो हँडल. कप मध्ये आपल्याला एक राऊंडेड बॉटम होताना तिथे दिसतो जो की चहाच्या कपाचा आकाराचा असतो. प्राइस थोडीशी खाली जाते आणि त्यानंतर कन्सॉलिडेट करत हळूहळू वरच्या बाजूला दिसते आणि त्यानंतर तो एक राऊंडेड बॉटम होतो. राऊंडेड बॉटम झाल्यानंतर पुन्हा थोड्या वेळा करता प्राइस जी ती कन्सॉलिडेट होते ज्याला आपण हँडल म्हणतो आणि तिथं ब्रेकआउट होताना दिसतो आणि त्यानंतर मेजर ट्रेंड जो आहे तिथं तयार होताना आपल्याला ह्या कप अँड हँडल पॅटर्न मध्ये होताना तिथं दिसत असतो. तर याच्या पाठीमागची सायकोलॉजी नेमकं काय ते चॅप्टर नंबर 2 कप फॉर्मेशन सायकोलॉजीच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर सर्वात महत्वाचा प्रश्न हा असतो, कप हा गोलाकार का असतो. तो एक व्ही ट्रॅजेक्टरी वाला, व्ही शेप वाला का नसतो. कारण मार्केट जे आहे ना ते एका दिवसामध्ये बदलत नाही मित्रांनो. स्ट्रॉंग सेलिंग झाल्यानंतर रिटेल ट्रेडर जे ते निराश होतात, व्हॉल्यूम जे आहे ते कमी होताना तिथे दिसते आणि हळूहळू स्मार्ट मनी क्वाइटली शांतपणे त्यांची बाईंग जी ती सुरू ठेवत असतात. मार्केटमध्ये कॉन्फिडन्स परत आपल्याला येताना तिथे दिसतो आणि प्राइस हळूहळू वरती आपल्याला तिथे जाताना दिसते आणि त्या ठिकाणी व्ही शेप ऐवजी एक राऊंडेड बॉटम जो आहे चंद्रपुरीच्या आकारासारखा आपल्याला तिथं होताना दिसतो आणि हाच तो राऊंडेड बॉटम असतो जिथं इन्स्टिट्यूशन अॅक्युम्युलेशनचा हा एक संकेत असतो आणि त्याला आपण केव्हाही इग्नोर न करणं सगळ्यात महत्वाचं असतं. चॅप्टर नंबर 3 मध्ये हँडल फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं. चला आता हँडल कडे वळूया. अनेक ट्रेडर्स जे आहेत ते कप पूर्ण झाला की लगेच इन्स्टंटली खरेदी करतात किंवा बाय करतात. पण ही सर्वात मोठी चूक असते कारण कप नंतर अनेकदा थोडीशी प्रॉफिट बुकिंग जी ती आपल्याला येताना तिथे दिसते. प्राइस जी थोडीशी स्लाइड होताना तिथे दिसते आणि ह्या केसमध्ये वीक हँड्स जे आहेत ते बाहेर पडतात. म्हणजे कुंकवत बाहेर जे ते बाहेर पडताना दिसतात आणि स्मार्ट मनी जे आहे ते शेवटची अॅक्युम्युलेशन या ठिकाणी करतात आणि यालाच हँडल असं म्हटलं जातं. हँडल जे ते शक्यतो छोटा असणं गरजेचं आहे. साधारण 10 ते 20 दिवसाचा टाइम फ्रेम तिथं जर असेल तर अतिशय योग्य तिथं असतं आणि त्याचबरोबर कप जो आहे तो कमीत कमी 2 ते 7-9 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये जर असेल तर तो अतिशय योग्य आपल्याला होताना दिसतो. लक्षात ठेवा हा एक मल्टीबेगर रॅलीच्या सुरुवात पूर्वीचा हे एक इन्स्टिट्यूशनल अॅक्युम्युलेशनचा पार्ट असतो. त्याच्यामुळे याला इग्नोर न करणं सगळ्यात महत्वाचं असतं. चौथा चॅप्टर मध्ये व्हॉल्यूम अनालिसिस मध्ये नेमकं काय लक्ष द्यावं. तर कप मध्ये पहिला जो पार्ट असतो हाफ कोर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जी ती कमी असणं गरजेचं आहे. जसं बॉटम तयार झालं आणि मार्केट स्लोली वरती रिव्हर्स करायला लागतं उजव्या बाजूला व्हॉल्यूम जो आहे तो वाढताना आपल्याला दिसणं गरजेचं आहे. हँडल मध्ये आपल्याला व्हॉल्यूम जी ती पूर्ण कमी होताना दिसलं पाहिजे आणि जेव्हा केव्हा ब्रेकआउट तिथं होत आहे त्या ब्रेकआउटच्या वेळेस तिथं एकदम एक्सप्लोजिव्ह व्हॉल्यूम जवळजवळ 10 ते 100 पटीमध्ये व्हॉल्यूम तिथं दिसणं सगळ्यात महत्वाचं राहतं. म्हणून व्हॉल्यूमचे सुद्धा काही एक्झाम्पल जे ते मी दाखवलेले ते नक्की बघा. तर याच्यामध्ये एंट्री स्ट्रॅटेजी नेमकं काय.
प्रोफेशनल जे आहेत, जेव्हा केव्हा कपचा रेजिस्टन्स ब्रेक होतो, कॅन्डल क्लोज होते, त्यावेळेस ते एंट्री करतात आणि ह्यामध्ये व्हॉल्यूमला सुद्धा ऍज अ कन्फर्मेशन म्हणून तिथं युज करतात. काही केसेस मध्ये ते ऑप्शनल रिटेस्टची सुद्धा तिथं एंट्री घेताना तिथं दिसू शकतात आणि ते पण काही पार्ट्स मध्ये. आता याच्यामध्ये अग्रेसिव्ह एंट्री जी आहे ती म्हणजे काय, जेव्हा हँडल ब्रेक होतो त्यावेळेस त्यांची अग्रेसिव्ह एंट्री जी ती होताना दिसते आणि स्टॉप लॉसेस जे रिसेंट स्विंग लोजला ते टार्गेट करतात. जेवढी कपची हाईट आहे त्यानुसार टार्गेट जे आहे ते अकॉर्डिंगली ते करताना दिसतात. कन्झर्वेटिव्ह एंट्रीमध्ये जेव्हा हँडलचं ब्रेकआउट होत आहे त्यानंतर त्याचा रिटेस्ट जो आहे त्या रिटेस्टची वाट बघणारे सुद्धा काही क्लास ऑफ ट्रेडर्स असतात आणि त्यानुसार सुद्धा ते त्यामध्ये फोकस करताना तिथं दिसतात. चॅप्टर नंबर मध्ये बघा की इथं हा कप झालेला आहे. हा ज्यावेळेस कप फॉर्म झालाय त्यावेळेस इथली सगळ्यात महत्वाचा हा जो फॉल जो आहे तो ऑलमोस्ट जो वेळ घेण्यात गेला तो 100 ते 125 दिवसांच्या आसपास घेण्यात गेला आणि त्या फॉलच्या दरम्यान जी स्टार्टिंग व्हॉल्यूम जी होती ती इकडे होती. जेव्हा बेसिक स्ट्रक्चरच्या बॉटमला प्राइस किंवा किंमत आली तिथं जवळजवळ 5 ते 8 महिने जी ती प्राइस कन्सॉलिडेट झाल्यानंतर तिथं व्हॉल्यूम जी ती राईज आपल्याला तिथं होताना दिसते आणि ही जी रिकव्हरी जी आहे ती व्ही शेप मध्ये नाहीये, वेळ घेत घेत स्लोली स्लोली जी ती प्राइस आपल्याला तिथे जाताना दिसली आणि जेव्हा त्याची नेकलाईन ज्यावेळेस झाली कपची त्यावेळेस व्हॉल्यूम सुद्धा राईज होतं. जर आपण हँडल जर बघितलं तर हँडल सुद्धा एकदम डल व्हॉल्यूम किंवा नल व्हॉल्यूम असणारा हँडल इथं आहे आणि तिथं आपल्याला लो व्हॉल्यूम ड्युरिंग हँडल दिसतंय. जर ह्या कपचं फॉर्मेशन डेज बघितलं तर ते ऑलमोस्ट जे आहे 328 दिवस म्हणजे कॅलेंडर इयर 1 इयरच्या आसपास आपल्याला बांधताना दिसतंय. म्हणजे जितकं मोठं तुमचा कप अँड हँडल फॉर्मेशन साठीचा वेळ असेल तेवढं त्याचं जे परफॉर्मन्स आहे ते लॉंगर रन मध्ये आपल्याला एकदम जबरदस्त होताना तिथं दिसतो. म्हणूनच सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की हा जो पॅटर्न जो आहे हा एक मल्टीबेगर रॅलीच्या अगोदरचा पॅटर्न आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या समजून घेणं महत्वाचं आणि क्रमप्राप्त ठरतं. 6 मध्ये स्टॉप लॉस प्लेसमेंट नेमकं कुठं, तर प्रोफेशनल ट्रेडरचे केव्हाही अंदाजाने किंवा मनाने त्यांचा स्टॉप लॉस ठेवत नाही. मध्ये आपल्याला जर एंट्री बघायची जो की पोल आणि फ्लॅगच्या ब्रेकआउटच्या हिशोबाने तर मग ती कशी होऊ शकते आणि कुठं होऊ शकते. जसं की आपण ऑलरेडी बघितलंय की राईट हँड साईडला व्हॉल्यूम जी होती कपच्या दरम्यान ती वाढलेली होती परंतु हँडलच्या दरम्यान एकदम कमी होती. पण तुम्ही इथं जर बघितलं तर ती पुन्हा आपल्याला वाढताना दिसते. मग ब्रेकआउट कॅन्डल कुठली आहे बरं, तर ब्रेकआउट कॅन्डल जी तयार होते तर ही ती ब्रेकआउट कॅन्डल आहे. ब्रेकआउट कॅन्डलला जो कोणी अग्रेसिव्ह प्लेअर जर एंट्री जर करतोय तर ह्या कॅन्डलच्या आसपास जो तो एंट्री करणार आहे आणि प्रिव्हियस कॅन्डलचा लो जो आहे किंवा त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो जो आहे तो तिथं स्टॉपलाच राहणार आहे. जर एकदम कन्झर्वेटिव्ह प्लेअर आहे तो वेट ऑन करणार आहे ह्या पर्टिक्युलर झोनला प्राइस जी आहे रिटेस्ट करण्यासाठी येईल आणि तिथं त्याच्यासाठी एक रिस्क रिवॉर्ड जो आहे तो मॅचेबल तिथं राहील. प्रत्येक वेळेस ट्रेड करणं गरजेचं नाहीये तर तिथं रिस्क टू रिवॉर्ड, पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट करणं सुद्धा अतिशय महत्वाचं काम प्ले करताना आपल्याला तिथं दिसतं. जर हँडलवरती त्यांची एंट्री झाली असेल तर स्टॉप लॉस जो आहे हँडलचा लो ते ठेवतात. जर रेजिस्टन्स ब्रेकवरती त्यांची एंट्री घेतली तर ब्रेकआउट कॅन्डलचा लो जो आहे तो त्यांचा स्टॉप लॉस असतात आणि त्याला रिगरसली आणि प्रोफेशनली विथ डिसिप्लिन मध्ये ते फॉलो करतात दिसतात. आणि पोझिशन साईज जी आहे ती नेहमी साईज रिस्क नुसार जे ते आपल्याला तिथं घेताना तिथं दिसत असतात. चॅप्टर नंबर 7 मध्ये टार्गेट कॅल्क्युलेशन नेमकं काय असतं. चॅप्टर नंबर 7 मध्ये आपण टार्गेट कॅल्क्युलेशन जे जेव्हा तो राऊंडेड बॉटम पॅटर्न होत असतो तेव्हा त्या कप अँड हँडल आपल्याला रेकग्नाइज झालं. मग टार्गेट कसं सेट करायचं त्याबद्दल बघूया. तर इथं एक कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो तयार होतोय. तो कसा बघायचा तो मी तुम्हाला सांगतो. तर हा एक टॉप आहे आणि हा एक टॉप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा कप फॉर्मेशन जो आहे तो होताना दिसतोय आणि त्याच्या शेजारीच एकदम छोटासा जो आहे तो हँडल इथं तयार झालेला आहे. आता इथं बघा व्हॉल्यूमचं प्रमाण, व्हॉल्यूमचं जे प्रमाण जे आहे ह्या मिडल पासून राईट हँड साईडला आपल्याला जास्त होताना दिसत आहे आणि फर्स्ट हाफ मध्ये तो कमी आहे. हँडलच्या दरम्यान तिथं व्हॉल्यूम अगदी ड्राईड अप झालेला आहे. मग टार्गेट सेटिंग कसं, या कपच्या बॉटम पासून कपच्या नेकलाईन पर्यंत म्हणजे टॉप पर्यंत हे पॉइंट्स एवढे झालेले आहेत. मग टार्गेट सेट करताना जेव्हा केव्हा ब्रेकआउट जे आहे इकडे होतंय तेवढ्या पॉइंटचं ब्रेकआउट जे आहे जनरली अशा पद्धतीच्या पॅटर्न्स मध्ये आपल्याला होताना दिसतं आणि अशा पद्धतीने आपण कप अँड हँडल मध्ये जे आहे टार्गेट सेटिंग जे आहे ते करू शकतो. कपच्या टॉप पासून बॉटम पर्यंत
जी काय हाईट आहे ती मेजर केली जाते आणि जेव्हा हँडलचं ब्रेकआउट विथ व्हॉल्यूम कन्फर्मेशन होताना ती दिसतं, त्यानुसार जी काय हाईट आहे त्यानुसार त्याचा ऑब्जेक्ट जो आहे तो टेस्ट केला जातो. पण स्ट्रॉंग बुल मार्केटमध्ये केव्हा केव्हा टार्गेट हिट होऊन सुद्धा त्यानंतर आपल्याला एक मल्टीबेगर रॅली जी तिथं होताना तिथं दिसते आणि त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं राहतं. चॅप्टर नंबर 8 मध्ये फॉल्स ब्रेकआउट कप अँड हँडलचं कसं ओळखायचं, त्यासाठी काय फिल्टर क्रायटेरिया ठेवायचे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. कायम लक्षात ठेवा, राऊंडेड बॉटम आपल्याला तिथं असणं गरजेचं आहे, जो की 3 महिन्यापासून 9 महिन्याचा असावा हे एक गरजेचं आहे. त्यापेक्षा कमी जर असेल तर त्याची स्ट्रेंथ आणि त्याची टार्गेट हिट करण्याची कॅपॅसिटी कमी होते. दुसरं महत्वाचं, प्राइस फॉल झाली आणि व्ही शेप ट्रॅजेक्टरी मध्ये रिकव्हरी करते तर तो कप अँड हँडल साठी जो आहे तो क्वालिफाय होत नाही. दुसरं म्हणजे हँडल जो आहे तो एकदम शॉर्ट रिट्रेसमेंट असावा, तो एकदम डीप रिट्रेसमेंट केव्हाही नसावा. त्याच्यामध्ये चौथा पॉइंट म्हणजे लो व्हॉल्यूम ब्रेकआउट जो आहे हँडलचा केव्हाही नसणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जे कॅटेगरायझेशन जे होतं ते फेक ब्रेकआउट मध्ये आणि वीक ट्रेंड मध्ये आपल्याला तिथं होताना ते दिसतं. आता थिअरी जी आहे ती आपण खूप बघितली, काही एक्झाम्पल्स बघूयात की ज्याच्या माध्यमातून आपल्याला याचे अनालिसिस जे आहे ती येताना दिसतील. आणि हे एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही जर बघितलं, जो कप अँड हँडल पॅटर्न जो आहे जितका लोअर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही घेताय तेवढा तो कमी इफेक्टिव्ह होताना दिसतो आणि जेवढ्या हायर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला तो डिटेक्ट होतोय आणि त्याचबरोबर सपोर्टिव्ह व्हॉल्यूम जे आहे तुमच्या कप अँड हँडल मध्ये दिसते म्हणजे तो एकदम बेस्ट होताना दिसतो. जेव्हा केव्हा तुम्ही कप अँड हँडल तिथं बघताय त्यावेळेस कप, हँडल, व्हॉल्यूम, ब्रेकआउट, टार्गेट्स ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बघणं सगळ्यात महत्वाचं राहतं. कॉमन मिस्टेक्स मध्ये या एक्झाम्पल मध्ये ब्रेकआउट व्हायच्या अगोदरच हँडल तयार होतानाच रिएंट्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने ट्रॅप केलं जात आहे ह्याचं एक उत्तम उदाहरण जे आहे या चित्राच्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला कळायला भेटतंय. जर आपण कप अँड हँडल जर बघितलं तर आपण काय शिकलो होतो की मिडल पासून राईट हँड साईडला टॉप ऑफ द नेकलाईन कडे व्हॉल्यूम जी ती वाढली पाहिजे. पण इथं काय झालंय, ज्यावेळेस हँडल झालाय त्यावेळेस व्हॉल्यूम जी ती ॲबनॉर्मली वाढली, त्याच्यामुळं पॅटर्न फेल्युअरचे चान्सेस जे आहे ते तिथं झालेले आहेत आणि त्यानंतर प्राइस जी ती जम्प करताना दिसते. म्हणून जे काही टेक्स्ट बुक स्टाईल आपण शिकतोय त्याच्यामुळं ह्या हँडलकडे आपल्याला व्हॉल्यूम जी ती ड्राईड अप होऊन वरच्या बाजूला जाताना हवी, परंतु मिडल ऑफ द हँडलच तिथं व्हॉल्यूम जर राईज होते म्हणजे तिथं निगेशिएशन किंवा तो पॅटर्न चुकण्याचे चान्सेस तिथं वाढताना दिसतात. ट्रेड घेण्यापूर्वी राऊंडेड बॉटम आहे का, तिथं व्ही शेप ट्रॅजेक्टरी तर नाही ना, हँडल तयार झालाय का, तिथं कमी व्हॉल्यूम आहे का, ब्रेकआउटच्या पाशी व्हॉल्यूम इन्क्रीज झाली का एक्सपोनेन्शियली, हँडल छोटा आहे का, ब्रेकआउट वरती व्हॉल्यूम त्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे का, हायर टाइम फ्रेम सुद्धा बुलिश दाखवते का, वेगवेगळे ऑसिलेटर्स वेगवेगळे मुव्हिंग ऍव्हरेज नुसार ते आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं रिस्क रिवॉर्ड जो आहे त्याच्यानुसार आहे का, याकडे त्यांचं महत्वाचं लक्ष असतं. आता होमवर्क मध्ये निफ्टी 50 किंवा सेक्टरल इंडायसेस मध्ये जावा, पाठीमागील 5 वर्षामध्ये किती वेळेस कप अँड हँडल पॅटर्न तयार झालाय, किती वेळेस त्याने ब्रेकआउट दिला आणि टार्गेट जो आहे त्याने हिट केलाय का स्टॉप लॉस हिट केलाय याचा मेजर करा. आणि ब्रेकआउट वरती व्हॉल्यूम होती का नव्हती ते सुद्धा चेक करा. तर आज आपण शिकलो कप अँड हँडल नेमकं काय आहे, स्मार्ट मनी अॅक्युम्युलेशन कसं करतं, कपची सायकोलॉजी काय आहे, हँडलची सायकोलॉजी काय आहे, व्हॉल्यूमचे अनालिसिस काय आहे आणि प्रोफेशनल एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट प्रोजेक्शन कशा पद्धतीने होतं त्याबद्दल माहिती घेतली. फॉल्स ब्रेकआउट बघितले आणि काही उदाहरणं आपण त्यामध्ये बघितले. लक्षात ठेवा, मोठे ट्रेंड जे ते एका दिवसामध्ये केव्हाही तयार होत नाही, ते तयार होतात शांतपणे. कप अँड हँडल जो आहे तो त्या प्रकारातील एक महत्वाचा संकेत असतो. पुढच्या वेळेस अनेक महिन्यापासून शांत असणारा स्टॉक असा जर राउंडिंग बेस जर तयार करत असेल तर फक्त प्राइस पाहत बसू नका, व्हॉल्यूम, हँडल, ब्रेकआउट कन्फर्मेशन या सर्व गोष्टी तपासा. जर तुम्हाला हा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर कमेंट मध्ये कप मास्टर नक्की नक्की लिहा. एपिसोड नंबर 11 मध्ये आपण रेक्टँगल पॅटर्न, कन्सॉलिडेशन, रेंज ब्रेकआउट आणि स्मार्ट मनी अॅक्युम्युलेशन बद्दल जे आहे ते बघणार आहोत. याबरोबर जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खाता जर खोलवायचा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तथा कमेंट बॉक्स मध्ये मी पिन करून ठेवलेली आहे, त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खाता जे आहे ते नक्की नक्की खोलू शकता. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.